Leave it for पडणार. दिसतंय का? दिसतंय तू त्याच्यावर डोकं कट होईल तिथपासून. So actually I'm very nervous because I have never done anything like what I am going to do today. म्हणजे नाच केलाय, different गोष्टी केल्यात, पण हे असं कधी नाही केलं. It's first time. Amrut has also not seen it. Nobody has seen it. They have just been hearing the song because I have been playing it. So I'm not going to say much, but please enjoy. And इथे खूप दिग्गज dancers आहेत. I'm not a trained dancer, so I hope you look at my expressions and चुका माफ करा. काय मॅडम. ये जो देश है तेरा, स्वदेश है मेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू, तू कैसे भुलाएगा. तू चाहे नहीं जाए, लौट के आएगा. नई नई राहों में, नवी नवी राहों में, खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. आपला देश सोडून आपण परदेशी आलो. Amazon, Microsoft, Kimberly Clark मध्ये नाव, पैसा, शोहरत काय काय नाही कमावलं. पण रात्री कधी कधी एकटं बसल्यावर असं वाटतं की आपण काय काय गमावलं. तुझसे जिंदगी है ये कह रहे सब तो पानियां. अब है क्या करूं, यूं तो सारे सुख है बरसे, पर दूर तू है अपने घर से. लौट चल तू अब दीवाने, जब कोई तो तुझे अपना माने. आवाज दे तुझे बुलाने वही देश. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. Where are you from? Where do you feel at home? Where do you even belong? I never knew these questions could be so complicated. Do I belong to the country of my birth, which has made me who I am? Or do I belong to where I'm living in America, where I'm becoming who I'm meant to be? जिसमें है छुपी पूरी सदी सारी जिंदगी. तू ना
विचार करता करता डोळ्यातलं पाणी पुसता पुसता अलगद अलगद तरंगत एक विचार पुढे आला. Why do I have to choose? Do I have to choose? This country of my birth, that's where I feel at home. America, that's also where I feel at home. This, what we have created, this world of Kalapremi, is where I also feel at home. So कधी ते डोळ्यातले अश्रू हसूमध्ये बदलले हे कळलंच नाही. आणि त्या हसूच्या मागे लपलं होतं ग्रॅटिट्यूड. कारण असं लक्षात आलं की या जगात कितीतरी लोक आहेत ज्यांच्या नशिबात एक पण जागा नसते where they can call at home. पण माझ्या आपल्या सगळ्यांच्या नशिबात केवढ्या जागा आहेत where we can feel at home. So friends and kids, next time तुमच्या त्या देशाची आपल्या त्या घराची आठवण येऊन थोडंसं डोळ्यात पाणी आलं ना की आय होप तुम्ही थोडंसं हसाल पण हे विचार करून की देर आर मेनी प्लेसेस दॅट वी कॅन ऑल फील ॲट होम. थँक्यू.